माधुरी हे बाहेर मामा गेलाय. काय चाललंय तुझं? पळून का आली होती? अगं काय विचारतोय मी? गोपाळ मला इथनं लांब घेऊन चल ना. मला नाही राहायचं आमच्या घरात. आपण लांब जाऊयात प्लीज. चल ना. अरे माधुरी थांब. असं काय करता येणार नाही मला. हो गोष्टी तुझ्या हातात माझ्या हातात नाही राहिल्या आता. हे लग्न नाही करता येणार मला माधुरी. माझं लग्न झालंय. तो ऐक माझं. एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न करून टाक. अरे काय बोलतोय कळतंय का तुला? अरे लहानपणापासून तुझ्याच आशेवर जगत आलीये मी. तुलाच नवरा मानले मी. गावातली एवढी पोरं पाठवती पण कुणाला भाऊ नाही दिला. तू सरळ सरळ म्हणतोय की एखादा पोरगा बघ आणि लग्न करून टाक. तुला तरी पटतंय का रे गोपाळ? नको कर. मग काय करू शकतो माधुरी? माधुरी तुला का कळत नाही मी काय सांगतोय ती? भले माझं माझ्या मनाविरुद्ध लग्न झालं असेल पण लग्न झालंय माझं. हा ती लाली कशी बी असू दे. नाही आवडत मला पण तरी सुद्धा मला संसार करावा लागणार आहे. ओके तुला मी शेवटचं सांगतोय. इथून पुढे हा विषय नको आता. कळलं? गोपाळ अरे तुझ्या आप्पांनी केलीत ना रे 2 लग्न. मग तू पण कर ना प्लीज. मला सोडून नको जाऊ. मला घेऊन जा तुझ्या पायावर. माधुरी असं नको ना करू. आपण जाऊया प्लीज. अगं माधुरी ऐक. डोक्यात नको जाऊ माझ्या. ऐक. येडा म्हणून सांगते का मी तुला? मला नाही लग्न करता येणारी. हे बघ हे तुला शेवटचं सांगतोय. मला लग्न नाही करता येणार. नीट डोक्यात टाक. ठीक आहे. नाही ना तुला माझ्याशी लग्न करायचं. ठीक आहे. आता इथून पुढे तुला कधीच नाही दिसणार. आजी चहा. माधुरे हे माधुरे हे माधुरे बाहेर ये. बाहेर ये म्हणतो ना वा. पक्या अरे तू इथं काय झालं रे? माधुरेला बाहेर बोलो. तुझी माधुरी इथं नाही आली. खोटं बोलू नगस. त्या हिम्मतरावानं माझ्या लेकीला बळण लपून ठेवले असणार आहे. त्याला काड्या करायची सवयच आहे. माझ्या लेकीला बाहेर बोलो ते पण आत्ताच्या आत्ता माझ्या मोर. काय तमाशा लावला रे रताळ्या? माझं घर म्हणजे काय तुला धर्मशाळा वाटली वय रे? कुणी बी यायला घरात घ्यायला मी? तुझी पोरगी नाही इथं. चल निघ. हितच असणार आहे. दुसरीकडे कुठे जाणार आहे? पहिल्यापासून तिला सवय आहे घरात कुणी बोललं की इथे येऊन लपून बसायची. आता पण ती हितच असणार आहे. बाहेर बोलव तिला. जर दडवून ठेवायचा प्रयत्न केलास तर मागात पडल तुला. ए माकडा तुझ्या कानात काय कुणी बोळ घातलोय रे? का तुझ्या मेंदूला रगत पुरवठा होत नाही? एकदा सांगितलं समजत नाही वर तुला? तुझी पोरगी इथं नाही. ये फुलाताई मी तुला शेवटचं विचारतोय. माधुरी कुठं आहे? अरे पक्या आता तुला कुठल्या भाषेत सांगू र? ती खरंच इथं नाही आली. अरे आम्हाला सावतालच ती या घरात नकोय. उलट तुलाच कुठं बाहेर भेटली ना तर तिला सांग या घराचा उमरा ओलांडायचा नाही. मला पण हवंच नाही इथं यायची आणि तिला इथं पाठवून द्यायची. बहिणीचं घर आहे म्हणून ती इथे येते. ती जर परत इथं आली तिचं तांगडच तोडतो म्या. तिला अगोदर बाहेर बोलो. आता निघतो का देऊर राखा तुला एक. अरे पक्या थांब की. अरे तुझ्या मेंदूला काय खरंच नारो झालाय का काय रे? एवढं सांगतोय तरी तुला ऐकायला येईना. माझ्या पोरीला बोलव माझ्या पोरीला बोलव. हा म्हणजे आमची मज बाकड आणि तुझा रेडा गापना. हे बघ तू काय तमाशा करायचा आहे ना तो तिकडे गावात जाऊन कर. तिथं आमच्या दारात नको करू. त्या पालखीचा निघाला थोर तुझ्या लवकर चालले. हा जातो म्या. माझ्या पोरीचं जर का बरं वाईट झालं तर म्या सोडणार नाही कुणाला. लक्षात ठेवा. लक्षात ठेव. अरे निघ नाही तर. माधुरी माझी माधुरी. नुसतं बोलत काय बसला? झालं तिला शोधून आला. मला माझी माधुरी पाहिजे. मला माझी माधुरी पाहिजे.
अगं अख्खं गाव ओळखू टाकलं, कुठं नाही सापडली ती. ए तू रेल्वे स्टेशन बघून ये जा. हा? ए अरे तुम्ही देवावर जाऊन बघा की. काय झालं माझी माधुरी कुठं गेली माधुरी माझी वहिनी अगं नका काळजी करूस ग येईल परत ती एसटी स्टँडर्ड चेक केलं का? जित्याने मंग्या गेला हुडकायला. मामा अरे माधुरी कुठं आहे? आली नाही. अरे मामा वस्ती बस स्टँड मला सगळीकडे जाऊन आलो, पाक सिद्धेश्वराच्या मंदिरापत्र जाऊन आलो, पण कुठंच नाही गावली ती. मामा मी काय म्हणतो, आपण पोलीस स्टेशन मध्ये जायचं का? नको थांब, वाट बघूया. मी तुला सोडलं नाही, सगळं तुझ्यामुळे झालंय. सोडलं नाही. पण माझ्या पोराला आता दिन एक रट्टा. हे सगळं ह्याच्यामुळे झालंय. मी याला सोडलं नाही सांगून ठेवतोय. मामा वाईस थंडी घे की जरा. ए शांतीने घे जरा, रातभर वाट बघू, नाही आली ना मग जाऊ पोलिसाकडे. चला रे. माधुरी नक्की कुठे गेली असेल? ती नाही सापडली तर परत विनाकारण पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील मला. न केलेला गुन्हा धडकायचो मी.